सन 1942 भारतामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चलेजा चळवळीनं जोर पकडला होता. तेव्हाच तत्कालीन महाराष्ट्र प्रांतात अहमदनगरजवळ निघोज या खेडेगावी बाबाजी यांचा जन्म भागोजी आणि कासूबाई या दाम्पत्याच्या घरी झाला. बालपणीच देशप्रती निश्चित भक्तीचं बाळकडू त्यांना मिळालं. म्हणून काय, महात्मा गांधींचे मंत्र जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि खेड्याकडे चाला हे त्यांनी अंगीकारलं. खेड्याची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती. गांधीजींनी दिलेल्या मंत्राप्रमाणे त्यांनी खेड्याच्या प्रगतीकडे आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं. बाबासाहेबांचं बालपण प्रचंड संघर्षाचं. सगळ्या बहीण भावामध्ये ते 4थ्या क्रमांकाचं अपत्य होतं. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे बाबासाहेबांचं जेमतेम 6वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर शाळा सुटली ती कायमचीच. 1955 ते 60 या काळात त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसाय केला. कोरडवाहू शेतीमुळे त्यांनी घर चालवण्यासाठी मोलमजुरी, विहीर फोडणे अशी अनेक कामं केली. यानंतर अवघ्या 20व्या वर्षी ते मुंबईला आले. त्याच्या वडिलांचे रामबरोज हिंदू हॉटेल चालवण्यासाठी नावात हॉटेल, मात्र ती होती एक चहा आणि भाजींची टपरीच. अनेक संकटांनी ग्रासलेल्या टपरीला पुन्हा उभी करण्याची जबाबदारी तरुण बाबासाहेबांवर आली होती. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा विवाह पारनेर येथील औटी कुटुंबातील सखुबाई यांच्याशी झाला. घरची जबाबदारी म्हणून नवविवाहित वधूला गावी ठेवून ते पुन्हा मुंबईला आले. रामबरोज हे हिंदू हॉटेल आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा संसार कुटुंब प्रमुख म्हणून सांभाळू लागले. प्रामाणिक स्वभाव आणि कर्माभिमुख वृत्तीमुळे कुलाबा ससून डॉक मासळी व्यवसायातील लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला. एवढंच काय, तर विश्वस्त म्हणून कित्येक दिवस बिगर नोंदीची एक बँक चालू जाणं. त्याकडे निघोस किंवा परिसरातून जो कोणी व्यक्ती मुंबईत कामानिमित्त येत असे त्याचा मुंबई येथील हक्काचा पत्ता म्हणजे रामबरोज हिंदू हॉटेल. प्रत्येक व्यक्तीस त्याही कामात स्थिरावण्यास मदत केली. दरम्यान बाबासाहेबांची ओळख एका ध्येयवेड्या तरुणाशी झाली. ज्याचं नाव होतं सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके आणि यातूनच जन्म झाला सहकार क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या GS महानगर बँकेचा. शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या बँकेत बाबासाहेबांनी उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून काम बघितले. शेळके साहेब आणि बाबासाहेब यांच्या मैत्रीतला एक समान दुवा म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांमुळे आणि शेळके साहेबांच्या मार्गदर्शनामुळे तरुण वयातच बाबासाहेबांना सहकाराची ताकद समजली. बाबासाहेबांची मुंबई येथे घोडदौड चालू असली तरी पण त्यांच्या निघोज या गावाकडे अजिबात दुर्लक्ष झालं नव्हतं. बाबासाहेबांना गावच्या मातीची असलेली ओढ शहरात रमू देतच नव्हती. या सुमारास गावामध्ये मुलिका देवी विद्या मंदिरासाठी नवीन खोल्यांचं बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा अनेक कामासाठी मुंबई तसंच स्थानिक पातळीवर देऊ बारून बाबासाहेबांनी आर्थिक मदत केली. एवढंच नव्हे तर श्रीराम मंदिर जीर्णोद्धार, मळगंगा विकास ट्रस्टची स्थापना केली. गावासाठी अहमदनगर जिल्हा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा उघडण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर लोकाग्रस्त लोकवर्गणीतून बाबासाहेब अहमदनगर जिल्हा परिषदेवर विक्रमी मतांनी निवडून गेले. सन 1979 ते 1991 इतक्या दीर्घ काळासाठी बाबासाहेब जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. परिणामी गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी घेऊन निघोज येथे दवाखाना सुरू केला. टेलिफोन सुविधेसाठी प्रयत्न केला. सामाजिक सुधारणा आणि अनेक विकास कामं करत असताना 1985 साली श्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली आणि विजय झाला. त्यानंतर 90च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई येथील व्यवसाय पुढील पिढीचे स्वाधीन करत 91-92 सुमारास बाबासाहेब पुन्हा गावाकडे स्थायिक झाले. संपूर्ण वेळ ग्रामीण भागातील कार्यासाठी समर्पित करून महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला हा मंत्र बाबासाहेबांनी सार्थ ठरला. आणि यानंतरच्या काळात बाबासाहेबांनी जे कार्य सुरू केलं ते केवळ कौतुकास्पदच नाही तर अतुलनीय होतं. देशात घडलेल्या दुग्ध क्रांतीचं एक छोटं पण आदर्श मॉडेलच म्हणा की.
बाबासाहेबांनी निगोज येथे भैरवनाथ सहकारी दूध संस्थेतून निर्माण करून दाखवलं. मुलामुलींच्या लग्नासाठी होणारा अनाठायी खर्च, रूढी परंपरा यांच्या नावाखाली होणारा पैशाचा अपव्यय आणि यामुळे गरीब शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांवर येणारा ताण आणि यातून निर्माण होणारं दुष्टचक्र, या सामाजिक अडचणींच्या जाणीवेतून बाबासाहेबांनी सामूहिक विवाह सोहळ्यांची संकल्पना अंमलात आणली. निराधार घटकाला आधार दिला, सन्मान दिला आणि एक प्रयोग यशस्वी करून दाखवला. हुंडा प्रथा विरोधी असलेल्या बाबासाहेबांनी आपल्या तिन्ही मुलांच्या लग्नात हुंडा तर नाकारलाच, पण लग्नात फक्त मुलगीच द्या असं बजावलं सुद्धा. शेवटी बाबासाहेबांच्या शब्दाचं कोण डावलणार. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील लोकांना कधी दिवाळ सणासाठी धान्याचे साखरेचे वाटप, हिवाळ्यात अशाच गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप केले. अण्णा हजारे यांनी बाबासाहेबांना सांसारिक संत ही उपमा जाहीर कार्यक्रमात दिली होती. बाबासाहेबांचं सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करत असताना पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी संपर्क आला. पण बाबासाहेबांचा विशेष स्नेह होता तो उद्योजक आणि सुरुची डेअरीचे एमडी म्हणून कार्यरत असलेले भैरवनाथ काळेसाहेबांशी. काळेसाहेबांसोबत निर्माण केलेली सुरुची डेअरी संस्था आज दौलानं राज्यभर आपली व्यापार वृद्धी करत आहेच, पण अनेक स्थानिक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. 4 एप्रिल 1997 रोजी स्थापन केलेल्या निगोज ग्रामीण पतसंस्थेचा उल्लेख अनेक बाबींनी करावाच लागेल. सामान्य माणसाची पत वाढवावी आणि त्याला सावकारी पाशातून मुक्त करता यावं, या तळमळीतून या कर्मयोगानं पतसंस्थेची निर्मिती केली. या कार्यामध्ये बाबासाहेबांना गावातील अनेक सहकार्यांनी साथ दिली. नामदेवराव थोरात, बाळासाहेब लामखडे, अमृता शेठ रसाळ, भिवा शेठ रसाळ, चंद्रकांत शेठ लामखडे, नानासाहेब लंके, शांताराम कळसकर या सर्व लोकांची मोलाची साथ लाभली. या सर्व सहकार क्षेत्रात बाबासाहेबांना काम करताना पद्मश्री अण्णा हजारे यांचंही वेळोवेळी बोलाचं मार्गदर्शन लाभलं. अवघ्या 2 लाखाच्या डिपॉझिटवर भाडे तत्वावर सुरू केलेल्या पतसंस्थेनं अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला आणि तो केवळ बाबासाहेबांच्या निस्वार्थ वृत्तीमुळे. 4/4/1997 निगोज नागरी पतसंस्थेला लायसन्स मिळालं. 26/6/1997 भाड्याची जागा घेऊन ही संस्था सुरू करण्यात आली. त्यावेळी 250 सभासद, 25,000 भाग भांडवल, 2 लाखाच्या ठेवी अशा याच्यावरती संस्था सुरू झाली. त्या ठेवीच्या माध्यमातूनच शाखेचं फर्निचर करण्यात आलं आणि 2 मुलांची नेमणूक करून ही शाखा सुरू झाली. आज अतिशय अभिमानास्पद कामगिरी निगोज पतसंस्थेकडनं होत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात मिळून 13 शाखा, 193 कोटीच्या ठेवी, 5 कोटीचं भाग भांडवल, 29.5 कोटींचा निधी, 112 कोटी गुंतवणूक आणि गोरगरीब शेतकऱ्याला अल्प दरात केलेलं तब्बल 123 कोटी कर्ज वाटप आणि उत्कृष्ट कार्यासाठी मिळाले असंख्य नामांकित पुरस्कार. आणि यापेक्षाही महत्वाचं आहे, लोकांनी बाबासाहेब या विचारांवर दाखवला आपला विश्वास. आज रोजी बाबासाहेबांचे सुपुत्र श्री वसंत कवासर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची घोडदौड चालूच आहे. सभासद, कर्मचारी आणि गावकरी यांच्या मागणीतून निगोज नागरी संस्थेचं नामकरण बाबासाहेब कवाद निगोज नागरी सहकारी पतसंस्था असा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतलेला आहे. ऐका नाही, आनंदाची बातमी. अवघ्या 6वी पर्यंत शिक्षण असलेल्या बाबासाहेबांनी समाजासाठी, गावासाठी आभाळ एवढी कामं करू ठेवली. ती केवळ त्यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळेच. बाबासाहेबांची व्यावसायिक भागीदारी असलेल्या सुरुची उद्योग समूहात काही तरुणांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू होतं. त्यावेळेस बाबासाहेबांना एक गोष्ट जाणवली की ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण शिक्षित आहेत, परंतु तेच ज्ञान
इंग्रजी भाषेतून व्यक्त करताना त्या तरुणांना अडचणी येतात. आणि मग ठरलं, ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजी व संगणकाचं ज्ञान हवंय याची जाणीव मला झाली. मी माझ्या सहकार्याशी चर्चा करून गावामध्ये इंग्लिश मीडियम शाळा सुरू करावी असे ठरले आणि त्या दृष्टिकोनातून 2005 साली इंग्रजी मीडियम शाळेची स्थापना केली. अवघ्या 2 खोल्यांच्या वर्गात या शाळेची मुहूर्तमेढ बाबासाहेबांनी रोवली. 2007 साली बाबासाहेबांच्या 65 वर्ष पूर्तीनिमित्त त्यांनी गावकरी, आप्तेष्ट आणि मान्यवरांना शाळेसाठी मदतीचं आवाहन केलं. लोकांनी सरळ हाताने मदत केली आणि 2007 साली निधी जमा झाला तब्बल 18 लाख रुपये. या देणगीमध्ये स्वतःची मिळकत टाकून काम सुरू झालं. घोडोबा येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचं. रणरणत्या अज्ञानाच्या उन्हात ज्ञानाची सावली देणारे ज्ञान मंदिर म्हणजेच बाबासाहेब कवाद न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. आजपर्यंत सुमारे 1500 मुलांनी शिक्षण घेतलं असून आज रोजी 600हून अधिक मुलं इथं शिक्षण घेत आहेत. केवळ शिक्षणच नाही तर मुलांसाठी बास्केटबॉल ग्राउंड, प्ले ग्राउंड, विस्तीर्ण स्विमिंग पूल. याचबरोबर बाबासाहेबांनी तरुण पिढीलाही वेळोवेळी मार्गदर्शन देऊन त्यांच्या कार्याला वेगळाच आयाम दिला. खऱ्या अर्थानं तालुक्यातील तसंच गावातील अनेक सकारात्मक गोष्टींचं बाबासाहेब प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केंद्र होतं. अखेर 27 सप्टेंबर 2018 रोजी बाबासाहेबांनी पुण्यातील MJ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ती संसारिक संताची निद्रस्त समाधी होती. संपूर्ण तालुक्यासह जिल्हा शोकसागरात बुडाला. सगळ्यांची एकच भावना होती, असा देव माणूस पुन्हा म्हणे नाही. बाबासाहेब कदम यांच्या जगण्यामुळं फक्त कला परिवार नाही, लेखक परिवारामध्ये, तारमेरमध्ये एकूण समाजाची फार मोठी हानी झाली असं मला वाटतं. अत्यंत जिव्हाळ्याचे विचारपूस, बँकेच्या बद्दल विचारपूस, कौटुंबिक विचारपूस आणि असा माणूस कधी होणे नाही. हा सगळा थक्क करणारा प्रवास पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो, आज बाबासाहेब कुठे आहेत? पतसंस्थेतून कर्ज मंजूर झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हास्यात बाबासाहेब आहेत. शेतात उभे राहिलेल्या हिरव्यागार पिकात बाबासाहेब आहेत. निघोज गावात प्रत्येक सुधारणेत बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भविष्यात बाबासाहेब आहेत. बाबासाहेब कुठे जाऊ शकत नाही. कारण बाबासाहेब हा एक विचार आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहतोय, समाज आणि देशाची सेवा करण्यासाठी.